आता आपण अध्याय 6 मधल्या गुरुस्तुतीबद्दलच्या मला आवडलेल्या ओव्या पाहूया. या ओव्या आहेत 32 ते 36 क्रमांकाच्या या ओव्या आहेत. ते बुद्धी ही आकळिता साकडे, म्हणून बोली विपाये सापडे, परी निवृत्ती कृपादीप उजियडे, देखेन मी. या ओवीच्या सुरुवातीलाच माऊली आपल्या मर्यादेची जाणीव व्यक्त करतात. ज्या तत्वाविषयी ते बोलणार आहेत ते बुद्धीलाही सहज आकळत नाही. बुद्धी ही आकळिता साकडे या शब्दात हा विषय किती सूक्ष्म आहे हे जाणवते. बुद्धी त्याला पकडण्याचा प्रयत्न करते, पण तिची कक्षा अपुरी पडते. पुढची ओळ आणखी महत्वाची आहे. म्हणून बोली विपाये सापडे. जे बुद्धीलाच पूर्णपणे पकडता येत नाही ते शब्दांना कसे सापडणार? शब्द एखाद्या दिसणाऱ्या वस्तूचे वर्णन करू शकतात, एखादी घटना सांगू शकतात, विचार स्पष्ट करू शकतात, पण आत्मानुभव, ब्रह्मस्वरूप या अवस्था शब्दात आणायच्या झाल्या तर शब्दांची मर्यादा जाणवते. पण मग त्यांना जाणवते की आपल्याकडे काहीतरी वेगळे आहे. परी निवृत्ती कृपादीप उजियडे, देखेन मी. माऊली असे म्हणत नाही की माझ्याकडे विलक्षण काव्य सामर्थ्य आहे, पण ते म्हणतात की त्यांना हे दिसण्याचा एक आधार आहे, निवृत्तीनाथांच्या कृपेचा दीप. नुसती निवृत्तीनाथांची कृपा म्हटले नाही तर कृपेचा दीप म्हटले. अंधारात वस्तू नसतात असे नाही, त्या असतात पण दिसत नाहीत. दीप वस्तू निर्माण करत नाही, तो फक्त आपल्याला वस्तू दाखवतो. त्याचप्रमाणे गुरुकृपा सत्य निर्माण करत नाही, सत्य आधीपासून आहे, पण अज्ञानाच्या अंधारामुळे ते दिसत नाही. पण गुरुकृपेचा प्रकाश पडला की ते जाणवू लागते. म्हणून ते म्हणतात, देखेन मी. गुरुकृपेच्या प्रकाशात मला ते दिसेल. या ओवीत गुरु हे ज्ञान देणारे म्हणून मर्यादित राहत नाहीत. गुरु म्हणजे शिष्याच्या अंतःकरणात प्रकाश निर्माण करणारे अस्तित्व बनतात. पुढच्या ओवीत, जे दिठीहीन पविजे, ते दिठी विण देखिजे, जरी अतींद्रिय लाहिजे, जे डोळ्यांनी पाहता येत नाही ते डोळ्यांशिवाय पाहता येते. जे दिठीहीन पविजे, ते दिठी विण देखिजे. थोडा विचार करा. सामान्यपणे पाहणे डोळ्यांनी होते. रूप, रंग, आकार यांचे ज्ञान डोळे देतात. पण आत्मस्वरूपाला रूप नाही, ब्रह्माला आकार नाही. त्यामुळे ते डोळ्यांच्या दृष्टीने पाहता येणार नाही, तरी त्याचा अनुभव येऊ शकतो. हा अनुभव इंद्रियांच्या माध्यमातून येत नाही, म्हणून माऊली त्याला अतींद्रिय म्हणतात. जरी अतींद्रिय लाहिजे ज्ञानबळ. ज्ञानाचे बळ प्राप्त झाले तर इंद्रियांच्या पलीकडचे जाणता येते. आणि हे ज्ञान म्हणजे केवळ माहिती नाही, केवळ ग्रंथ वाचून मिळणारे ज्ञान नव्हे. शब्दांचे अर्थ, तात्विक संकल्पना यांच्या पलीकडील हे ज्ञान आहे. हे स्वतःच्या स्वरूपाचे अगदी थेट भान आहे. पुढच्या ओवीमध्ये माऊली म्हणतात, ना तरी जे धातुवादाहीन जोडे, ते लोहींची पंधरे सापडे, जरी दैवयोगे चढे, परिसु हाता. माऊली परत परिसाचे उदाहरण घेतात. सामान्य धातूचे सोन्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न कितीही प्रक्रिया केली तरी ते साध्य होत नाही. पण परिसाच्या स्पर्शाने लोखंडात सोने सापडते. लोखंडातच सोने सापडते. लोखंड कुठेतरी नाहीसे करून बाहेरून सोने येते का? त्याच लोखंडाचे रूपांतर होते. शिष्य बाहेरून काही नवीन वस्तू आणत नाही. आत्मस्वरूप त्याच्यामध्ये आधीपासूनच असते, पण त्याची ओळख देह, मन, अहंकार आणि अज्ञानाशी जोडलेली असते. पण सद्गुरुरूपी परिसाचा स्पर्श झाला की त्याच व्यक्तीत एक वेगळे स्वरूप उलगडते. जणू लोखंडातच असलेले सोने दिसू लागते.
माऊली म्हणतात की सद्गुरूंचा सहवास, त्यांची कृपा आणि त्यांच्या वचनाचा अंतःकरणावर होणारा परिणाम हे केवळ बाह्य प्रयत्नाने घडते असे नाही, तर त्यात कृपेचा देखील भाग आहे. तैसी सद्गुरु कृपा होये, तरी करिता काय आपण नोहे, म्हणून ते अपार माते आहे, ज्ञान देव म्हणे. सद्गुरु कृपा झाली तर आपण काय होऊ शकत नाही, आपण काय साध्य करू शकत नाही, या प्रश्नात गुरुकृपेचे सामर्थ्य व्यक्त होते. अगदी शिष्याच्या परिवर्तनाला खरे तर सीमा उरत नाही. अज्ञानी ज्ञानी होऊ शकतो, देहाभिमानी आत्मस्वरूप ओळखू शकतो, शब्दांमध्ये अडकलेला अनुभवाकडे जाऊ शकतो, मर्यादित बुद्धी अतींद्रिय सत्याचे दर्शन घेऊ शकते. ज्ञानोबा राया पुढे म्हणतात, म्हणून ते अपार माते आहे. गुरुकृपा माझ्यासाठी अपार आहे. तिचे मोजमाप करता येत नाही, तिच्या परिणामांची मर्यादा सांगता येत नाही, शेवट सापडत नाही. आणि मग 36व्या ओळीमध्ये म्हणतात, तेणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतींद्रिय परी भोगवीन, इंद्रियान करवी. तेणे कारणे हे शब्द मागील सर्व ओव्यांना जोडतात. कशामुळे माऊली बोलणार? निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे, सद्गुरूंच्या कृपेमुळे. कशामुळे बुद्धीच्या पलीकडील विषय शब्दात आणणार? सद्गुरूंच्या कृपेमुळे. कशामुळे अतींद्रिय अनुभव इंद्रियांच्या माध्यमातून देण्याचा आत्मविश्वास येतो? तर त्याच सद्गुरूंच्या कृपेमुळे. बोली अरूपाचे रूप दावीन, ज्याला रूप नाही त्याचे रूप दाखवीन, ही साधी गोष्ट नाही. आणि पुढे म्हणतात, अतींद्रिय परी भोगवीन, इंद्रियान करवी. जे इंद्रियांच्या पलीकडचे आहे ते इंद्रियांच्या माध्यमातून अनुभवायला देईल. श्रोता शब्द कानांनी ऐकेल, रूपके मनात पाहिल, रस भाषेतून अनुभवेल, पण त्या शब्दांचा अंतिम परिणाम इंद्रियांच्या पलीकडे जाईल. आणि हे सारे कशामुळे शक्य आहे? तर सद्गुरु कृपेच्या देणगीमुळे. तर अशा पद्धतीने या ओव्यांमधून गुरु अंधारात प्रकाश देतात, बुद्धीची मर्यादा ओलांडणारी दृष्टी देतात, शिष्यामध्ये आधीपासूनच असलेले सत्य प्रकट करतात, लोखंडाचे सोने करणाऱ्या परिसासारखे अंतर्गत परिवर्तन घडवतात, शब्दांना अनुभव वाहून नेण्याची क्षमता देतात. म्हणून मला वाटते की या ओव्यातील गुरुस्तुतीचा केंद्रबिंदू गुरूंचे वर्णन नसून गुरुकृपेची कार्यशक्ती आहे. आणि शेवटी एक असा प्रश्न मनात राहतो की ज्ञानोबा राया इथे सद्गुरूंच्या कृपेचे वर्णन करतात की स्वतःचे संपूर्ण अस्तित्व त्या कृपेतूनच घडले आहे, असे सुचवू पाहतात.